आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक मिलीभगत करून काम करत होते, त्यामुळे नागरिकांना तिसरा मजबूत पर्याय म्हणून शिवसेनेनं पॅनल उभं केलं। लोक 100% शिवसेनेलाच निवडून देतील असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते राजेभाऊ शेटे यांनी केलं। शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडून निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली। 22 नोव्हेंबर रोजी सकाळी राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराया मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला। मंदिर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। शिवसेना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले, या निवडणुकीत शिवसेनेनं स्वच्छ, चारित्र्य संपन्न, सामाजिक कार्यात अग्रेसर आणि राहुरीच्या विकासाला गती देणारे उमेदवार दिलेत। विकासाचा स्पष्ट रोडमॅप ठेवूनच हे चेहरे पुढे केलेत। राहुरी तालुका शिवसेना अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सांगितलं की ज्या आदिवासी समाजाकडे प्रस्थापित पक्षाने दुर्लक्ष केलं, त्या समाजाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांना दिलेली उमेदवारी ही त्याचीच पावती आहे। प्रचार शुभारंभ कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व उमेदवार तसेच राजूभाऊ शेटे, रवींद्र मोरे, देवेंद्र लांबे, हिराचंद पाटील तनपुरे, राऊ काका तनपुरे, शांताराम रामचंद्र शेटे, दीपक बर्डे, विलास तनपुरे, गंगाधर सांगळे, भास्कर सांगळे, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, अशोक तनपुरे, विजय उंडे, राहुल तमनार, गंगाराम उंडे, विशाल तनपुरे, ज्ञानेश्वर रामचंद्र शेटे, दिलीप भाऊसाहेब शेटे, गौरव ज्ञानेश्वर शेटे, प्रसाद वसंत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते। आज राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आज प्रचार नारळाचा शुभारंभ झालाय आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकदम स्वच्छ, चारित्र्य संपन्न आणि सामाजिक कामात पुढे अग्रेसर असणारे चेहरे आम्ही दिलेले आणि राहुरीचा विकास डोळ्यापुढे ठेवून हे चेहरे आम्ही पुढे केलेले आणि पहिल्यांदाच शिवसेनेचा हा पॅनल जनतेसमोर जातोय। आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे कामं झालेत ते वाखाणण्याजोगे, राज्यात जी लाडकी बहीण योजना आली, जे शेतकऱ्यांसाठी काम झालं, हे खूप मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि हे सरकार जे आज निवडणुकीमध्ये निवडून आले, हे जे सरकार स्थापन झाले राज्यात, हे फक्त केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालंय आणि येणाऱ्या काळात राहुरी नगरपालिकेत सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी नगरपालिकेचा प्रचार नारळाचा कार्यक्रम राहुरीकरांचा आराध्य दैवत खंडोबा महाराज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी नगरपालिकेचा प्रचार चालू होतो आहे। बराचसा प्रचार यंत्रणेमध्ये काम पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे आणि आज अधिकृत चिन्ह घेऊन हा प्रचार यंत्रणा या ठिकाणी चालू होतीये। चालू करीत असताना आपल्याला कुठलंही काम करीत असताना एक देव धर्माला समरून दर्शन घेऊन श्रीफळ वाढून हे चालू करावं लागतंय आणि आज आपण ते या राहुरीच्या आराध्य दैवत खंडोबा महाराजांच्या इथं ते केलेलं आहे। तर आज राहुरी तालुक्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे। याआधी सत्ता कोणाकडे होती, विरोधात कोण होतं आणि हे सर्वजण कसे मिलीभगत राहून काम करीत होते हे सर्व जनतेला माहीत आहे आणि म्हणूनच एक तिसरा पर्याय हा शिवसेनेने पॅनल केलेला आहे आणि तो 100% लोक आज म्हणून मनात आहे लोकांच्या का तो तुम्ही उभा केलेला पॅनल आम्ही 100% निवडून देणार आहोत। तो निवडून देत असताना भरघोस मताने निवडून देणार आहे हे आमच्या आधी लोकांनी आम्हाला सभासदांनी आणि मतदार बंधूंनी हे सांगितलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची एक इच्छा पूर्ती करायची आहे। राहुरी विकास हे नाव राहिलेलं नाही आणि आपल्याला ते विकासाचं नाव पुढे घ्यायचं आहे आणि विकास करायचा आहे, म्हणून हा पॅनल आपण केलेला आहे आणि सर्व उमेदवार आपले सर्वसामान्य कुटुंबातले आहे आणि ते 100% सामाजिक कार्यातले आहेत, म्हणून यापुढेही ते सामाजिक कार्य करणार आहेत आणि ते कार्य करण्यासाठीच आपण त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे आणि मतदारांनी सुद्धा त्यांना स्वतः सांगितलेलं उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि असे उमेदवार या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि 100% हे मतदार भरघोस मताने निवडून देणार आहेत ही एक आम्हाला शाश्वती आहे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवणार आहे। या ठिकाणी आज राहुरी येथे राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज मंदिर येथे
शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ करण्यात आला। आज राहुरी नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी सत्ता उपभोगली, कधी इथं तिसरी आघाडी होऊ दिली नाही। प्रस्थापितांच्या मुंडक्यावर बसून एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि हे धनुष्यबाण निश्चित विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी आगेकूच करणार आहे। या राहुरी शहराची परिस्थिती जर तुम्ही बघितली, चालायला जागाच राहिलेली नाही, खड्डे उद्ध्वस्त, नुसते खड्डेमय रस्ते झालेले आहेत। जे काही विकासाचे कामं केले जातात त्याच्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हे लोक करतात। आलटून पलटून सत्ता उपभोगायची। ठेकेदार जे नगरसेवक आहेत ते स्वतः ठेकेदार होतात आणि जो निधी येतोय शासनाचा, म्हणजे शासनाचा निधी म्हणजे सर्वसामान्य नागरिक जो टॅक्स भरतो त्यांचा हा पैसा असतो आणि हे ठेकेदार नगरसेवक यांचे तो सगळ्याचा सगळा पैसा लुटून खाण्याचा कार्यक्रम यांनी केलेला असतो। आणि निश्चित या नगरपालिकेच्या 8 दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये यांच्या मागच्या 40 वर्षात यांनी काय काय केलं पुराव्यानिशी आता जनतेसमोर मांडलं जाईल आणि जनतेला सांगितलं जाईल, आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या घरातला माणूस नगरसेवक करायचा आहे की ठेकेदार नगरसेवक करायचा। हा प्रश्न आम्ही जनतेला विचारणार आहोत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।